नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट सरळ मार्गी निब्बाणगामी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी व अंतिमताही कल्याणकारी असा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत भगवान बुद्धांचा पावन असा आर्य सावक भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या रत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून धम्म दायाद देवानंग पियदसी महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व महामानव विश्वरत्न द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज या ठिकाणी 19 आणि 20 मार्च हा जो दिवस आहे ऐतिहासिक दिवस, आणि तो दिवस म्हणजे महाड चौदार तळे क्रांती दिन किंवा त्याला, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण महाडला जर गेलो तर त्या चौदार तळ्याच्या बिचोबीच बाबासाहेबांचा स्टँडिंग पुतळा आहे। तिथे सुविचार आहे बाबासाहेबांचा महाडच्या, की हा संगर केवळ पाण्यासाठी नसून, हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी हक्कासाठी आहे। तर बाबासाहेबांचा जो काही चौदार तळे सत्याग्रह झाला, तर हा सत्याग्रह सामाजिक समतेसाठी होता, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। तर आपण जो क्रांती दिन चौदार तळ्याचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपण यापूर्वी ऐकलेला आहे। तर हे जे महाड हे ठिकाण 2 कारणासाठी प्रसिद्ध आहे। महाडला 2 क्रांतिकारी घटना घडलेल्या आहे। पहिली घटना म्हणजे बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, ही पहिली घटना। दुसरी घटना म्हणजे मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये ज्याप्रमाणे शरीराला रोज अन्नाची गरज असते, ज्याप्रमाणे शरीराला रोज अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा चांगल्या विचाराची, सद्धम्माच्या विचाराची गरज असते। आणि म्हणून खाली दिमाग सैतान का घर जे लोक असं म्हणत असतात, तर आपल्या जसं रोज अन्न सेवन केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही, तर त्याचप्रमाणे आपण रोज धम्म श्रवण केलं पाहिजे। आपल्या मनामध्ये आपली ज्ञान वाढत असते, प्रज्ञा वाढत असते आणि आपला मेंदू सुद्धा विकसित होत असतो। लक्षात घ्या, जेवढं जेवढं ज्ञान आपण संपादन करू, ज्ञान खूप महत्वाचं असतं या जगामध्ये। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी दशेपासून, बालपणापासून, विद्यार्थी दशेपासून तर लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा बाबासाहेब शिकतच होते। आणि म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांनो जागृत व्हा या भाषणामध्ये, की मनुष्याने जर मनात आणलं तर मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहू शकतो। म्हणून विद्यार्थी असण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी
पुस्तक वाचण्यासाठी म्हणजे वयाची गरज नाही आहे. बाबासाहेब म्हणतात माणसानं आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच जगलं पाहिजे. आपल्यातला विद्यार्थी कधीही मरता कामा नये. आणि जे लोक जिज्ञासू असतात, काहीतरी नवीन नवीन शिकण्याचं ज्यांना जिज्ञासा असते, आवड असते, गोडी असते, तर तेच लोक जीवनामध्ये यशस्वी होत असतात. म्हणून आपण अधिकाधिक ज्ञान प्रज्ञा आपल्याकडे जोपासली पाहिजे. तर हा धम्म त्याकरिताच आहे मनुष्याचा, की अधिकाधिक आपलं धम्मज्ञान वाढवलं पाहिजे. आणि धम्मज्ञानासोबतच आपल्या शीलामध्ये सुद्धा वृद्धी केली पाहिजे. कारण बुद्धही म्हणतात आणि बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे, शिलाशिवाय विद्या काही कामाची नाही. तर आज एक विषय म्हणून, कारण अनेक लोक 19 आणि 20 मार्चला कोकण या स्टेट म्हणजे कोकण या प्रांतामध्ये जात असतात. महाराष्ट्रामध्ये लोणावळ्याच्या पलीकडे पासून कोकण हा प्रांत चालू होत असतो. तर लोक 19 आणि 20 मार्चला खास करून महाडला जातात. आणि म्हणून त्या निमित्तानं मी हा विषय बनविलेला आहे. आपण महाडचा विषय ऐकलेलाच आहे, पण अनेक लोक आता 19 आणि 20 तारखेला रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी जात असतात. आणि अनेक लोकांना महाड हे चवदार तळे बघितलं तर ते लोक तसेच परत येत असतात. त्यांना तिथल्या काही ऐतिहासिक स्थळांची किंवा ऐतिहासिक बौद्ध स्थळांची किंवा बौद्ध लेण्यांची माहिती नसल्यामुळे परत येत असतात. म्हणून 19 आणि 20 मार्चला जे काही लोक महाडच्या क्रांती त्या स्थळावर जाणार आहे, चवदार तळ्यावर कार्यक्रमासाठी किंवा मग बघण्याकरता त्या बाबासाहेबांच्या त्या क्रांती प्रेरणा भूमीला, म्हणजे त्या चवदार तळे भूमीला, संगर भूमीला, तर त्या रायगडलाच केवळ महाडलाच न जाता महाडच्या म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्याचं जुनं नाव कुलाबा होतं. आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होऊन गेले बॅरिस्टर अंतुले, जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर त्यांनी कुलाबा हे नाव बदलवून रायगड जिल्हा केलेला आहे. तर रायगड परिसर आपल्याला केवळ महाड म्हणूनच नाही, तर आपण जेव्हा आपण कोकणामध्ये जातो, रायगडला जातो, महाडला जातो, तर त्या ठिकाणी जात असताना आपण इतरही बौद्ध स्थळांचा त्यांना भेटी दिल्या पाहिजे. त्याकरिताच मी आजचा हा विषय या ठिकाणी मांडत आहोत. तर मी यापूर्वी सांगितलं आहे की तथागत बुद्धांच्या कालखंडामध्येच, लक्षात घ्या, पुण्य आणि तिथं नाही कशाचं ऊन. आता हे पुण्य नावाचा जो व्यापारी आपल्या महाराष्ट्रामधला होता, सुना परांत मधला, की ज्या पुण्य नावाच्या व्यापाराचा जो व्यापार आहे तो कुठपर्यंत चालायचा, पुण्यापासून तर सोपारा, कल्याण बंदर पर्यंत आणि संपूर्ण कोकण आणि गोवा परिसरामध्ये त्याचा तो व्यापार चालायचा. आणि एक दिवस हा पुण्य नावाचा व्यापारी व्यापाराच्या उद्देशानं लांब जात असतो. लांब म्हणजे श्रावस्तीला जात असतो. आणि श्रावस्ती बुद्धाच्या काळामध्ये दाट लोकसंख्येचं ठिकाण होतं. असं ऐकलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये की त्यावेळी बुद्धाने ज्यावेळी 25 वर्षावर एकट्या श्रावस्तीच्या जेतवनात केले तर त्यावेळी तिथली संख्या होती 5 कोटी. लक्षात घ्या त्यावेळीची घटना. तर हा जो पुण्य नावाचा व्यापारी श्रावस्तीला व्यापाराच्या उद्देशानं जातो आणि नंतर तो प्रवजित होत असतो. महाराष्ट्रातला पहिला अर्हत भिक्खू म्हणजे पुण्य नावाचा भिक्खू. त्या पुण्य नावाच्या भिक्खूवरूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे नावाचा जिल्हा झाला. त्याचं नाव जुनं पुण्यच आहे. पुण्यावरून ते पुणे झालं आणि पुणेवरून ते आता हिंदीमध्ये लोक त्याला पुणा म्हणतात. आणि पुन्हा हा शब्द ऍक्च्युली पाली शब्द आहे, जसं आपण पाप आणि पुण्य म्हणत असतो. तर पुण्य हा जो प्रथम अर्हत भिक्खू आहे महाराष्ट्रातला, जो बुद्धाकडून त्याने प्रवज्जा घेतली होती. ही कहाणी आपण यापूर्वी ऐकलेली आहे. म्हणजे बुद्धाच्या काळामध्येच महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला होता. स्वतः तथागत भगवान बुद्ध सोपारा म्हणजे प्राचीन सुपारकला म्हणजेच ठाणे मुंबईला भगवान बुद्ध आलेले होते. हा इतिहास मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेला आहे. बुद्धाच्याच काळामध्ये इसिदिन्न नावाचा हाही एक भगवान बुद्धांचा शिष्य ज्याने महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार केला. आणि दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांच्याच कालखंडामध्ये राजा प्रसेनजिताच्या
राजपुरोहिताचा मुलगा बावरी नावाचा तो परिव्राजक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिणापथ मध्ये म्हणजे आजच्या साऊथ इंडियामध्ये त्यांनी गोदावरी नदीच्या काठावर त्यानं आपला आश्रम उभा केला होता. बावरी नावाचा तो परिव्राजक आणि त्याचे 16 शिष्य हेही सुद्धा नंतर श्रावस्तीला जातात आणि तथागत बुद्धाकडून प्रवज्या ग्रहण करत असतात. कोण? बावरी आणि त्याचे 16 शिष्य. आणि ते नंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असतात. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बुद्धाच्या कालखंडामध्येच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आणि नंतरच्या कालखंडामध्ये सातवाहन आणि वाकाटक या नागराजांच्या कालखंडामध्ये सर्वाधिक बौद्ध लेण्यांचं खोदकाम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि म्हणूनच बाबासाहेब बोलले होते देहूरोडला की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्याची साक्ष सबूत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्धाच्या लेण्या आहे. तर आज आपण कोकणातील कोकणातील बौद्ध प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास हा विषय घेतलेला आहे. कोकणातील मी हा शब्द का वापरलेला आहे कारण नाग लोकांनी सर्वप्रथम बौद्ध धम्माचा अंगीकार करून जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार नागवंशी लोकांनीच केलेला आहे. आणि हा संपूर्ण जम्बूद्वीप भारत नाग लोकांचीच ठिकाणं होती. आणि अशा पद्धतीने या जम्बूद्वीप भारताला नागभूमी म्हटलं तरी चालेल कारण नाग लोकांची सत्ता होती. नाग लोकांचं नाग शासन होतं आणि हे नाग शासन म्हणजेच बुद्ध शासन होय. तर या कोकणातील कोकण परिसर म्हणजे लोणावळ्याच्या पलीकडे पासून रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जे ठिकाण आहे आणि जे मुरुड जंजिऱ्यापर्यंत हे त्याच्या पलीकडे गोवा आहे. गोवा सुद्धा प्राचीन म्हणजे बौद्ध स्थळांचे तिथे सुद्धा काही अवशेष प्राप्त झालेले आहे. तर आपण पहिला जिल्हा घेऊया रत्नागिरी. आता हा रत्नागिरी जो जिल्हा महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राचं आणि या कोकण परिसर आणि या महाराष्ट्राला पकडून मुंबई सोपाऱ्या प्राचीन जे नाव होतं सुनापरांत म्हणजे कोकणाचं महाराष्ट्राचं प्राचीन नाव होतं. बुद्धाच्या काळामध्ये या महाराष्ट्राला कोकणाला सुनापरांत म्हणायचे. सुनापरांत म्हणजे सुना प्रांत शांत प्रांत म्हणून हे सुनापरांत नाव होतं. महाराष्ट्र हे नाव महावंश ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. तर आपण पहिला जिल्हा घेऊया रत्नागिरी जिल्हा. आता रत्नागिरी जिल्हा हा कोकणामध्ये आहे. कोकण हे नाव कशावरून पडलं तर कोकणामध्ये मसाल्याचे पदार्थ आहे, काजू आहे किंवा आंबे आहे, जांभूळ आहे आणि हापूस आंब्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. आणि मसाल्याचे पदार्थ म्हणा, तांदूळ म्हणा, काजू म्हणा, सुपाऱ्या म्हणा, नारळ म्हणा हे पिकं आजही कोकणामध्ये होतात. तर पुन्हा नावाचा व्यापारी हा मसाल्याचे पदार्थ किंवा इतरही पदार्थ तो घेऊन गेलेला होता श्रावस्तीला, ही घटना आहे. तर रत्नागिरी जे जिल्हा आहे कोकणामध्ये, तर रत्नागिरी या शब्दाचा संबंध बुद्धाच्या स्थळांशी आहे. जसं तथागत भगवान बुद्धाने श्रावस्तीला जास्तीत जास्त वर्षावास केले, 25 वर्षावास, तर त्याच्या 2 नंबरचे वर्षावास बाबा म्हणजे स्वतः तथागत भगवान बुद्धाने राजगिरीला केलेला आहे. तर हे रत्नागिरी जे जिल्हा नाव पडलेलं आहे आपल्या कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्हा नीट लक्ष द्या. तर हे रत्नागिरी काय आहे तर तुम्ही बिहारमध्ये जर गेले, राजगिरी जो पर्वत आहे, राजगिरी पर्वत जिथे लोक झुल्यानं जातात, जिथं ग्रीदकूट पर्वत किंवा विपुल पर्वत आहे, राजगिरीला तुम्ही बिहारला गेल्याच्या नंतर जो ग्रीदकूट पर्वत आपल्याला दिसतो भगवान बुद्धांचा, त्याला रत्नागिरी पर्वत म्हणतात. म्हणजे रत्नागिरी पर्वत हा राजगिरीला आहे. लक्षात घ्या, रत्नागिरी हे प्राचीन बौद्ध स्थळ बिहार मधलं आहे. त्याच्यावरूनच रत्नागिरी हा नवीन जिल्हा आपल्या कोकणामध्ये निर्माण झालेला आहे. रत्नागिरी म्हणजे काय तर बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांची शिकवण ज्या
गिरीवर, गिरी म्हणजे काय, पर्वतावर दिली जाते, त्याला रत्नागिरी असं म्हटलं जातं. तर हे रत्नागिरी जिल्हा कोकणामध्ये आहे. रत्नागिरी नावाचा पर्वत राजगिरीला आहे आणि रत्नागिरी नावाचं प्राचीन बौद्ध विद्यापीठ कलिंग म्हणजे आजचं ओडिसा जे राज्य आहे ना, तिथे सुद्धा रत्नागिरी नावाचं 84,000 बौद्ध विद्यापीठांपैकीचे एक विद्यापीठ आजही रत्नागिरीला प्राचीन विद्यापीठ आहे. तर हे रत्नागिरी म्हणजेच बुद्ध धम्म संघ या रत्नाशी संबंधित असलेलं ते रत्नागिरी आहे. तर आणखी एक गोष्ट म्हणजे या महाडला जात असताना महाड पासून म्हणजे आज जे लोक 19 आणि 20 मार्चला महाडला जाणार आहे, त्याच्यामुळे मी हा इतिहास सांगत आहो की आपण महाडला गेल्याच्या नंतर महाड पासून 3 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी बौद्ध गुफा आहे. त्या बौद्ध गुफांचं नाव आहे गांधार पाली बौद्ध गुफा. बघा, महाडच्या चौदार तळ्यापासून मुंबई गोवा महामार्गावर गांधार पाली नावाच्या बौद्ध गुफा आहे. एकूण गुफा आहे 30 आणि ह्या गांधार पाली महाडच्या बौद्ध गुफा ज्यांचं खोदकाम विन्नू पालित नावाच्या कंबोज राजांनी केलेलं आहे. ह्या एकमेव बुद्ध लेण्या आहेत पूर्ण भारतातल्या ज्या कंबोज. आता हे कंबोज काय आहे, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर पाहिलं तर बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजनपद होती. किती? तर या 16 महाजनपदापैकी कंबोज नावाचं एक महाजनपद होतं आणि कंबोज जे राजे आहे, जसं कंबोडिया देश आहे, तर कंबोज हे राजे बुद्धिस्ट होते आणि या कंबोज राजा तिथे लिहून आहे गांधार पालीच्या लेणीमध्ये, विन्नू पालित नावाच्या कंबोज राजांनी या महाडच्या गांधार पालीच्या बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. तर गांधार अधिक पाली, गांधार प्रदेश आपण पाहिलेला आहे, ज्या गांधार देशामध्ये बुद्धाची पहिली मूर्ती तयार झाली, म्हणजे जो अफगाणिस्तान पाकिस्तानचा बेल्ट आहे. आणि गांधार देशामध्ये वक्कली नावाचा भिक्खू होऊन गेला. जेव्हा वक्कली नावाचा भिक्खू आजारी पडला होता, स्वतः तथागत बुद्ध गांधार देशामध्ये म्हणजे आजच्या पाकिस्तान अफगाणिस्तानच्या प्रांतामध्ये भेटण्यासाठी गेले होते. बुद्धाच्या काळामध्ये पुक्कुसाती नावाचा एक राजा सुद्धा गांधार देशामध्ये राहायचा. आता हा कंबोज विनूपालित राजा कोण आहे, तर हा कंबोज विनूपालित जो राजा आहे ज्यांनी महाडच्या गांधार पालीच्या लेण्या खोदल्या आहे, हा सम्राट अशोकाचा मांडलिक होता. मांडलिक म्हणजे काय, सम्राट अशोकांनी त्याला तो प्रांत, मांडलिक म्हणजे एक प्रकारचा उपशासक म्हणा किंवा एक छोट्याशा भूभागाचा तो राजा राहत होता, उपराजा, म्हणून त्याला मांडलिक म्हणतात. लक्षात घ्या, मौर्यांचे मांडलिक सातवाहन होते, सातवाहनांचे मांडलिक वाकाटक होते आणि त्याच पद्धतीनं मौर्यांचे दुसरे जे मांडलिक होते ते चोल होते, चेर होते, पांड्य होते आणि महाराष्ट्रामध्ये मौर्यांचेच मांडलिक म्हणजे एक कंबोज राजे होते आणि या कंबोज राजांनी त्या लेण्या खोदलेल्या आहेत. तर हे गांधार महाजनपद 16 महाजनपदापैकीचे एक महाजनपद म्हणजे गांधार महाजनपद बुद्धाच्या काळापासूनच होतं. आणि गांधार प्रदेश याच्यासाठी प्रसिद्ध होता की सम्राट कनिष्काने या गांधार बामियान प्रांतामध्ये जगातील सर्वात मोठ्या 3 बुद्ध मूर्त्या उभारल्या होत्या. 2001 मध्ये ओसामा बिन लादेन या तालिबान्याने ते बॉम्ब लावून त्याला नष्ट वगैरे केलेलं आहे. तर गांधार अधिक पाली, तर ह्या गांधार पालीच्या बुद्ध लेण्या आपण महाडच्या बघितल्या पाहिजे. एकूण किती लेण्या आहेत तिथे? 30 लेण्यांचा समूह आहे. आणि गांधार हा एक प्रदेश तर आहेच, पण बघा गांधार हे प्राचीन बौद्ध स्थळ, धम्म केंद्र म्हणा, बौद्ध धम्म याचं प्रचाराचं, की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये गांधार या शब्दावरूनच कंधार नावाचा जिल्हा सुद्धा तयार झालेला आहे. त्याला कंधार म्हणतात, पण तो कंधार जिल्हा जो नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुका जो तयार झालेला आहे, कंधारला सुद्धा बुद्ध मूर्ती सापडलेली आहे प्राचीन काळामध्ये. म्हणजे गांधारचाच अपभ्रंश आहे कंधार, कंदहार, कंधार, गांधार. तर हे गांधार एक मूर्तिकला केंद्र होतं सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये आणि म्हणून या गांधार पाली हे बुद्धिस्ट नावच त्या महाडच्या गांधार पाली लेणीला
पडलेला आहे. पाली म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की पाली भाषेमध्येच भगवान बुद्धांनी 45 वर्ष आपल्या धम्माची शिकवण दिलेली आहे. तर हा गांधार जो प्रदेश आहे, आजही गांधार प्रदेश आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गांधारवरूनच कंधार या तालुका नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि याच कंधारला कंधार किल्ला सुद्धा आहे. कंधार किल्ल्यावर सुद्धा बुद्धांची मूर्ती प्राप्त झालेली आहे आणि गांधार त्यावेळेच सगळ्यात मोठं मूर्तिकला केंद्र होतं. पण प्रतिक्रांतीच्या नंतर बाबासाहेब म्हणतात की महाभारत हे आणि भगवद्गीता ही धम्मपदाची काय आहे, नक्कल आहे. तर महाभारतामध्ये सुद्धा एक गांधारी दिसते, गांधारी डोळ्यावर पट्टी लावून असलेली. बघा हे गांधार प्रदेशावरूनच ते गांधारी एक नवीन काल्पनिक पात्र महाभारतामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. गांधार वरूनच ते गांधारी, तुम्ही ते आंधळी म्हणून महाभारतामध्ये वगैरे पाहिलं असेल. तर हे गांधार प्रदेशाचा आणि बुद्धाच्या धम्माचा खूप मोठा संबंध होता. स्वतः गांधार प्रदेशामध्ये बुद्धाने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर गांधार अधिक पाली ह्या ज्या महाडच्या बुद्धलेण्या आहे, तर या पाली म्हणजे तर आजही महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये पाली नावावरून खूप सारे शहर आहे. राजस्थान या राज्यामध्ये पाली नावाचा जिल्हा आहे. बघा अख्ख्या जम्बूद्वीप मध्ये तुम्हाला हा भारत कसा बुद्धमय होता, धम्ममय होता याच्या खानाखुणा तुम्हाला गावांमध्ये किंवा शहरांच्या नावांमध्ये सापडतात. तर पाली हे जे ठिकाण आहे, पाली नावाचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पाली नावाचा जिल्हा राजस्थान मध्ये सुद्धा आहे. पाली नावाचा जिल्हा गुजरात मध्ये सुद्धा आहे. पाली नावाचं गाव रायगड मध्ये सुद्धा आहे, कोकणात. आणि पाली नावाचं गाव बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, बीड शहराला लागून बिंदुसरा नदीच्या काठावर. आणि बिंदुसरा हे काय आहे, सम्राट अशोकाच्या वडिलांचं नाव आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकाची सत्ता होती. आणि पाली नावाचं गाव मध्य प्रदेशामध्ये सुद्धा आहे. आज आपण दक्षिण भारतामध्ये किंवा गडचिरोलीला जर गेलो तर आपल्याला नागेपल्ली, आलापल्ली, एटापल्ली हे जे नाव दिसते, पल्ली पल्ली, तर हा पाली शब्दाचाच अपभ्रंश आहे. कारण या संपूर्ण भारतामध्ये एकेकाळी पाली भाषा सर्वांना येत होती आणि पाली भाषा ही भारताची जम्बूद्वीपाची राजभाषा होती, लोकभाषा होती. आणि म्हणून पल्ली पल्ली जे एटापल्ली, आलापल्ली, नागेपल्ली जे म्हटल्या जातं, तर ह्या पल्ली व काय आहे, पाली भाषेचाच तो अपभ्रंश आहे. आणि म्हणून धम्म पाली, पालेती इति पाली म्हणजे जगाचं पालन पोषण करणारी कोण, पाली आहे. तर आपण जो रायगड जिल्हा, तर रायगड जिल्हा, राय ही उपाधी बौद्धांची आहे. राय नावाचा एक बौद्ध राजवंश सिंध पाकिस्तान मध्ये सुद्धा होऊन गेला. तर राय हा शब्द मुळातच पाली आहे आणि याच्यावरूनच रायगड हे जे जिल्हा पडलेला आहे, जसं ते किल्ल्यावरून पडलेला आहे, तर राय हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे. सन्नती या कर्नाटकच्या शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांनी स्वतःला राया असोको किंवा राय असोको असा उल्लेख केलेला आहे. आज भारतामध्ये जे रॉय नाव आपल्याला दिसते, हे रॉय म्हणजे रॉय नावाचा एक बौद्ध राजवंश होऊन गेलेला आहे सिंध पाकिस्तान मध्ये. आज तुम्हाला भारतामध्ये जेवढे काही रॉय नावाचे व्यक्ती दिसतात सरनेमचे, हे बुद्धिस्ट सरनेम आहे रॉय. आता ते ब्राह्मणांनीही चोरलेला आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये महत्वाचा संबंध बघा, रायगडला छत्रपती संभाजी महाराजांचे जे बालमित्र होते रायबा महार, आधी लगीन रायबाचं आणि मग कोंढाण्याचं, तर या रायबा महाराचा जन्म रायगडलाच झालेला आहे. म्हणून रायगडचा एक इतिहास आहे. दुसरी गोष्ट, याच रायबा महाराचा नातू, त्याचाच वंशज, त्याचाच पूर्वज, ज्यांनी भीमा कोरेगावाच्या पराक्रमामध्ये सिद्धनाग या महारासोबत पराक्रम गाजवला होता, रायनाग नावाचा महार, या रायनाग महाराचं आणि रायबा महाराचं जन्मस्थान म्हणजे रायगड जिल्हा होय. तर हे रायगड जिल्हा म्हणजे तिथली जी गांधारपालीच्या लेणीचा मी इतिहास सांगतो की ज्या महाडच्या ठिकाणची जी गांधारपाली लेणी आहे ही 7व्या शताब्दीमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे
आणि तिथे एकूण 30 बौद्ध लेण्या आहे आणि ह्या दोनही बौद्ध, ह्या 30ही बौद्ध लेण्या हिनयानपंथी आणि महायानपंथी आहे. त्या ठिकाणी एकूण 3 चैत्यगृह आहे आणि भगवान बुद्धांची त्या गांधारपाली महाडच्या बुद्ध लेणीमध्ये भगवान बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा सुद्धा आहे. भिक्खूंच्या पानपोढ्या आहे. पानपोढ्या म्हणजे पहाडावर लेणीच्या ठिकाणी पाणी जमा करण्याचे ते गड्डे, पानपोडी म्हणतात त्याला पाली भाषेमध्ये. पानपोडीवरूनच पानपोई शब्द आधुनिक तयार झालेला आहे. पानपोई ही संकल्पना भिक्खूंची आहे. लक्षात घ्या तुम्ही, महाराष्ट्रामध्ये नाणेघाट, बोरघाट आणि थलघाटवर ज्या लेण्या आहेत त्या प्रत्येक लेणीपाशी अशा पानपोड्या निर्माण केलेल्या आहे. पानपोई संकल्पनाच भिक्खूंची आहे. अशोकाच्या काळापासून तशी आहे ती. तर ही पानपोडीवरूनच पानपोई हा शब्द तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी काही गुहालेख म्हणजे धम्मलेख सुद्धा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या महाडच्या गांधारपाली बुद्ध लेणीशी शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा संबंध आला होता आणि 27 डिसेंबर 1927 ला, लक्षात घ्या 27 डिसेंबर 1927 ला बाबासाहेब सुद्धा त्या महाडच्या गांधारपाली बुद्ध लेणीला भेट देत असतात. तर याच रायगड जिल्ह्यामध्ये दुसरी लेणी आहे, ती रायगड पासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. ती लेणी आहे कोल लेणी आणि त्या ठिकाणी एकूण 9 बुद्ध लेणी आहे. रायगड जिल्ह्यामधली कोल बुद्ध लेणी. तर त्या ठिकाणी या कोल बुद्ध लेणीमध्ये पाली धम्मलिपीमध्ये काही दानदात्यांची नावं त्या लेणीमध्ये पाली भाषेमध्ये लिहिलेली आहे. संघरक्षित भिक्खू, धम्मश्री, शिवदत्त अशा दान देणाऱ्या उपासकांचे त्या कोल बुद्ध लेणीमध्ये उल्लेख आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये कोंढाणे नावाची बुद्ध लेणी आहे. अत्यंत सुंदर बुद्ध लेणी. मी रायगड जिल्हा सांगतो, मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आणि म्हणजे आज लोक महालला जाणार आता 19-20 ला, तर त्याच्यामुळे लोकांना तिथला जो इतिहास आहे लोक त्या ठिकाणी गेले पाहिजे आणि आपण त्या लेण्यांवर, आपल्या स्थळांवर, बुद्ध लेण्यांवर जाणं सोडून दिलं म्हणून काही लोकांनी कब्जे केले आहे. पण आता ज्या काही लेण्या शिल्लक आहे, आपण महालला जरी गेलं तरी त्या ठिकाणांना जर भेटी दिल्या तर तेवढ्याच लेण्या आपल्या सुरक्षित राहू शकते. तर रायगड मधली अत्यंत महत्वाची लेणी आहे कर्जतची कोंढाणे बुद्ध लेणी. तर ही कोंढाणे बुद्ध लेणी, या कोंढाणे नावामध्येच आपल्याला कौंडिन्य भगवान बुद्धांचा पहिला अर्हत भिक्खू कोंढाणा नावाचा किल्लाही आहे आणि कोंढाणे नावाची बुद्ध लेणी सुद्धा आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तर कोंढाणा हा कौंडिन्य भगवान बुद्धांचा प्रथम भिक्खू शिष्य अर्हत कौंडिन्य या भिक्खूच्या नावावरूनच हे कोंढाणा नाव पडलेलं आहे. तर कौंडिन्य शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे कोंढाणा किल्ला म्हणा किंवा कोंढाणे बौद्ध लेणी म्हणा. तर ह्या कोंढाणे बौद्ध लेणी त्या उल्हास नदीच्या काठावर आहे आणि सातवाहन राज्यांनी त्या लेण्या खोदलेल्या आहे. अत्यंत सुंदर अशा लेण्या कोंढाणे लेण्या आहे. तर याच रायगड जिल्ह्यामध्ये खडसांबळे नावाच्या बौद्ध लेण्या आहे, गोमाशी नावाच्या बौद्ध लेण्या आहे, धोंडसे नावाच्या बौद्ध लेण्या आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे. पण या 3 बौद्ध लेण्यामध्येच तुम्हाला बैलाचं शिल्प दिसते. महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या बुद्ध लेण्या आहे, पण या 3 बौद्ध लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील तुम्हाला बैलाचं शिल्प पाहायला मिळेल. तर पहिली लेणी म्हणजे ठाणाळे लेणी जी रायगड मध्ये आहे, तिथे तुम्हाला बैलाचं शिल्प दिसेल. दुसरी लेणी म्हणजे नाशिकची त्रिरश्मी लेणी, तिथं तुम्हाला बैलाचं शिल्प लेणीमध्ये पाहायला मिळेल. आणि तिसरी म्हणजे बेडसे लेणी जी कामशेत पासी आहे, तर तिथे बैलाचं शिल्प तुम्हाला पाहायला मिळेल. तर ठाणाळे नावाची जी बुद्ध लेणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, ठाणाळे नावाची बौद्ध लेणी. या ठाणाळे नावाच्या बौद्ध लेणीमध्ये बुद्धाच्या आईचं शिल्प पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पूर्ण बुद्ध लेण्या बघा, महाराष्ट्रातल्या 4च बुद्ध लेणीमध्ये तुम्हाला बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं शिल्प पाहायला मिळेल. पहिली लेणी म्हणजे विद्यापीठ लेणी जी औरंगाबादला लागून आहे, छत्रपती संभाजीनगर.
तिथं बुद्धाच्या आईचे म्हणजे जिला काही लोक महालक्ष्मी म्हणतात, दोन बाजूला दोन हत्ती कमळाच्या फुलामध्ये बसलेली, तर औरंगाबादच्या विद्यापीठ लेणीमध्ये 2 ठिकाणी महामाया देवीचे शिल्प आहे. तसेच रायगड जिल्ह्यामध्ये ठाणाळे नावाची बुद्ध लेणी आहे, तिथे महामायेचे 2 शिल्प आहे. आणि कैलास वेरूळच्या लेणीमध्ये सुद्धा तुम्हाला महामाया देवीचे शिल्प मिळेल. आणि त्याचप्रमाणे पितळखोरा, या पितळखोरा ठिकाणी सुद्धा महामाया देवीचे शिल्प सापडलेलं होतं, ते सध्याला मुंबईच्या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठाणाळे जी लेणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये सुंदर अशी शिल्पकला आहे, चैत्यगृह आहे आणि काही पेंटिंग सुद्धा काढलेली आहे. आणि ते चोल बंदर महामार्गावर ही ठाणाळे लेणी आहे. तर सम्राट अशोकाच्याच काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कोकण प्रांतामध्ये, सुनापरांत प्रांतामध्ये आणि गोवा प्रांतामध्ये झालेला होता. तर हे जे रायगड जी जिल्हा आहे, तर हे कोकण हा परिसर, त्या कोकण परिसरामध्ये पुन्न नावाच्या भिक्खूने तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलाच होता, पण नंतर सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला होता. महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकांनी पाटलीपुत्र पटण्यावरून 3ऱ्या धम्म संगीतीमधून मोग्गलीपुत्र तिस्साच्या या भिक्खूंच्या मार्गदर्शनामध्ये यवन ग्रीक भिक्खू महाधम्मरक्षित नावाच्या भिक्खूला सम्राट अशोकांनी आपल्या सुनापरांत महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारा प्रसारासाठी पाठवलेलं होतं. आणि या महाधम्मरक्षिताने सुद्धा कोकणमध्ये, गोवामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर मौर्यांच्या शाखा अनेक आहे आणि मौर्य घराणं, मौर्य राजवंश बुद्धाच्या काळापासूनच बुद्धिस्ट होतं. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला तर आपल्याला माहित पडते की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धाच्या अस्थिधातू मागण्यासाठी पिप्पली वंचे मौर्य, लक्षात घ्या, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बघा पिप्पली वंचे मौर्य, आणि हे पिप्पली वंचे मौर्य बुद्धाच्या काळामध्ये हे मौर्य घराणं होतं आणि ते बुद्धिस्ट होतं. या पिप्पली वंच्या मौर्यांनी बुद्धाच्या शारीरिक धातूवर अंगार स्तूप बनवलेला होता. म्हणजे मौर्यांच्या एकूण शाखाही होत्या. पिप्पली वंचे मौर्य हे बुद्धाचे समकालीन आहे. त्यानंतर मग मगधचे मौर्य, राजस्थान चित्तोडगडचे मौर्य, आणि कोकण महाराष्ट्र घारापुरीचे मौर्य, मथुरेचे मौर्य, आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी घारापुरी बुद्ध लेणी मुंबई आणि जोगेश्वरी बुद्ध लेणी मुंबई या ज्या बौद्ध लेण्या खोदलेल्या आहेत, तर हे महाराष्ट्रातले हे वेगळे मौर्य, पण ते सम्राट अशोकाचेच वंशज मौर्य आहे. तर कोकणमध्ये जो मौर्य राजा होऊन गेला सम्राट अशोकाच्या नंतर, जो पुन्हा मौर्य घराण्याची एक शाखा म्हणून, त्या कोकणामधला जो मौर्य राजा होता त्याचं नाव होतं कीर्तिवर्मन मौर्य. काय नाव त्याचं? या कीर्तिवर्मन मौर्य या राजाची कोकणामध्ये सत्ता होती, शासन होतं. आणि या कीर्तिवर्मन मौर्य या मौर्य राजाची जी राजधानी होती, जे आजचं घारापुरी भेट, या कीर्तिवर्मन मौर्यनच घारापुरी त्या मुंबईच्या बुद्ध लेण्या खोदलेल्या आहे. आणि अशा प्रकारे गोविंद राज मौर्य हे सुद्धा जळगाव, वागली या ठिकाणी खानदेशामध्ये, खानदेश कोणाला म्हणतात? खान हा शब्द पाली आहे, मंगोलियन शब्द आहे. खान बुद्धाला म्हणतात. मुस्लिमांमध्ये ते सरनेम गेलेलं आहे. मंगोलियन भाषेमध्ये बुद्धाला खान म्हणतात. खान म्हणजे राजा होत असते. मंगोलिया देशामध्ये बुद्धाला बोरखान म्हणतात. बोर म्हणजे बुद्ध आणि खान म्हणजे राजा. तर खान हे मंगोलियन शब्द आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो खानदेश आज म्हणतो आपण, आपल्याला असं वाटतं की खानदेश म्हणजे काय, तिथं कसल्या तरी खाना असतील किंवा मग तिथं मुस्लिम बहुल लोक असतील, पण अजिबात नाही. खान हा शब्द बुद्धालाच प्रयोजन केला जात असतो. आणि याच खानदेशामध्ये म्हणजे आजही मंगोलिया देशामध्ये खान शब्द सांगत आहोत, हा मंगोलियन शब्द आहे. मंगोलिया देशामध्ये बुद्धाला सरगामुनी बोरखान म्हणतात. सरगामुनी म्हणजे काय? शाक्य मुनी, बौद्ध राजा. आजही आपण जळगाव मध्ये गेलो तर चाळीसगाव नावाचा जिल्हा आहे. आता चाळीसगाव हे नाव कशावरून पडलेलं आहे?
भगवान बुद्धाला जे सम्यक संबोधी प्राप्त झाली ती 40 दिवसामध्ये. लक्षात घ्या, भगवान बुद्धाचे दात किती होते? 40च होते. भगवान बुद्धांचे जे 40 कम्मठठाण, म्हणून आजही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये 40 गाव नावाचा जिल्हा आहे. लक्षात घ्या, म्हणजे या शब्दांमध्ये सुद्धा बौद्ध धर्माची संस्कृती आपल्याला दिसते. तर या कोकणातील मौर्यांची जी राजधानी होती ती घारापुरी होती मुंबई, आणि त्यांची प्रांतिक राजधानी होती कोकणामधली राजापूर. आजही ते राजा आहे. आता कोणते राजे? तर हेच ते मौर्य राजे. आणि सिरीवर्धन, आजही कोकणमध्ये सिरीवर्धन ज्याला पालीमध्ये सिरीवड्ढोनो म्हणतात, आणि श्रीवर्धन हा पाली शब्द आहे ज्याचा एक जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये सर्वात जास्त कोळी लोक आहे. कोळी लोक, आणि मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की संपूर्ण भारतामध्ये जे काही कोळी लोक आहे, ज्याला हिंदीमध्ये कोली म्हणतात, हे बुद्धाच्या आई महामाया देवीचे वंशज आहे. आणि सर्वात जास्त कोळी लोक महाराष्ट्रामध्येच आहे. म्हणून त्या जी कोलीय लोकांची ती कुलदेवी आहे कारल्याची. एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. आणि हे कोलीय लोक बुद्धाच्याच काळामध्ये ते बुद्धिस्ट लोक होते. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. म्हणून महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी हा एक शब्द आहे कोकणामध्ये आणि पुण्यामध्ये. आगरी कोळी. आता आगरी म्हणजे काय? तर अग्र. जसं महामाया देवी आणि महाप्रजापती गौतमी ह्या कोलीय वंशाच्या होत्या, आणि कोलीय लोक हे अग्र कोलीय होते. अग्र म्हणजे काय? श्रेष्ठ कोलीय. म्हणून ते आगरी कोळी जो शब्द महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे तो अग्र कोलीय याच्यावरच ते आगरी कोळी असं नाव पडलेलं आहे. आणि कोलीय वंशाची महामाया होती, महाप्रजापती गौतमी होती, आणि ते सुप्रवासा देवी होती, शिवली नावाचे भिक्खू होते, नागित नावाचे भिक्खू होते, साती नावाचे भिक्खू, हे सगळे कोलीय वंशाचे होते. आणि कोलीय वंशाची यशोधरा सुद्धा होती. आणि म्हणून कोलीय लोकांचं जे दैवत आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, सगळे कोलीय लोक, हे कोळी लोक, हे जे कोळी बांधव, हे प्राचीन काळातील बुद्धिस्टच लोक होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोल्हापूर जिल्हा आहे, वास्तविक पाहता तो कोल्हापूर जिल्हा नाही, ते कोल्हापूर नाही आहे, ते कोलियपूर आहे. आणि कोलियपूरचं जे काही महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे सुद्धा बुद्धाच्या आईचं शिल्प आहे. तर महाधम्मरक्षित नावाच्या जो अरहत भिक्खू होता सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये, आणि कोकणातील कीर्तिवर्मन नावाच्या मौर्य राजांनी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला होता. या कोकणामध्ये आणखी एक बुद्धिस्ट नावाशी संबंधित असलेलं एक प्रसिद्ध गाव आहे नागोठाणे. आता नागोठाणे म्हणजे काय? तर नाग लोकांचं ठाण. आणि पूर्णगड नावाचं एक गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तर पूर्णगड म्हणजे काय? पूर्ण हा शब्द संस्कृत आहे. पुन्न नावाच्या भिक्खूवरूनच ते पुन्नगड पडलेला आहे. आणि पाली नावाचं सुद्धा एक छोटं गाव किंवा सुधागड पाली हे कोकणामध्ये आपल्याला दिसतं. नागठाणा, हे जे नागठाणा या शब्दाचाच अपभ्रंश, म्हणजे जिथं नाग लोकांची वस्ती आहे, आणि नाग लोक हे बुद्धिस्ट आहे. म्हणून रत्नागिरी हे जे नाव पडलेलं आहे, तर रत्नागिरी जिल्हा हे नाव बुद्धिस्ट नाव आहे. रत्नागिरी हे बौद्ध विद्यापीठ होतं आणि बौद्ध स्थळांचं ते नाव होतं. ओडिसामध्ये सुद्धा रत्नागिरी नावाचं विद्यापीठ आहे. आणि छत्तीसगडला जर आपण गेलो तर तिथं रतनपूर नावाचा एक तालुका आहे. रतनपूर म्हणजे काय? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. एवढंच नाही, आपल्या देवळी तालुक्यामध्ये सुद्धा रत्नापूर नावाचं गाव आहे. तर हे बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या खानाखुणा. रत्नापूर म्हणजे काय? तर हेच ते आहे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. आणि आपल्याला माहित आहे नालंदा विद्यापीठामध्ये ज्या 3 लायब्रऱ्या होत्या, त्या लायब्रऱ्याचं नाव होतं रत्नसागर, रत्नदधी आणि रत्नरंजक. ज्या शशांक नावाच्या ब्राह्मणाने ह्या 3 लायब्रऱ्याचं, म्हणजे रत्न शब्द बुद्ध धम्म संघाशी, या 3 रत्नाशी संबंधित आहे. आणि आपल्याला माहित आहे बुद्धाच्या 100 नावापैकीच एक नाव म्हणजे राजरत्न सुद्धा हे बुद्धाचं नाव होतं. आणि हेच नाव बाबासाहेबांनी आपल्या
मुलासाठी सुद्धा निवडलेलं होतं. तर रत्नागिरी जिल्ह्याची मी तुम्हाला ओळख करून दिली आहे आणि रायगड जिल्ह्याची. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10व्या शताब्दीपर्यंत भिक्खू होते आणि शेवटचा भिक्खू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्या भिक्खूचं नाव होतं शाक्यमित्र नावाचा एक भिक्खू 10व्या शताब्दीपर्यंत सुनापरांत कोकणामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला. दापोली पासून आणि रमाई, माता रमाईच्या वनंद गावापासून 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळे काजीच्या बौद्ध लेण्या आहे. तिथे एकूण 30 बौद्ध लेण्या आहे. 84 नाथ सिद्ध आणि वज्रयानी बुद्धिस्ट लेण्या आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायान, हीनयान आणि वज्रयान आणि थोड्याफार प्रमाणे शाक्त पंथांच्या बौद्ध लेण्या आपल्याला दिसतात. महायान, हीनयान आणि वज्रयान हे तीनही शाखेचे बौद्ध भिक्खू महाराष्ट्रात कोकणामध्ये होऊन गेलेले आहेत. तर त्याच्यापैकी हा शाक्यमित्र नावाचा जो भिक्खू 10व्या शताब्दीमध्ये पन्हाळे काजीच्या बौद्ध लेणीमध्ये तो राहायचा. तर त्या ठिकाणी एकूण 30 बौद्ध लेण्या आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वज्रयानी ज्या लेण्या आहे, महायान, हीनयान आणि वज्रयान, आपल्या महाराष्ट्रामध्ये वज्रयानी लेण्या वेगळ्या असतात. वज्रयानी लेण्या कशा समजायच्या की ज्या ठिकाणी तुम्हाला 4 हात, 2 हात, 3 हात किंवा 3-3 तोंड असे मूर्त्या दिसल्या तर या वज्रयानी बुद्धिस्ट लेण्या आहे, त्या हिंदूंच्या नाही आहे. तर वज्रयानी लेणी कुठे दिसते तुम्हाला? जी विद्यापीठाला लागून आहे औरंगाबादच्या, छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबादची बुद्ध लेणी, जिथं तुम्हाला एलिफंट बुद्धा, एलिफंट म्हणजे एलिफंट हेड बुद्धा दिसते. तर लोक त्याला म्हणतात बुद्धाच्या मूर्तीपाशी हा गणपती कसं काय आला? तर तो गणपती नाही, तो एलिफंट हेड बुद्धा आहे. तर वज्रयानी बुद्ध लेणी तुम्हाला विद्यापीठ बुद्ध लेणी आहे किंवा वेरूळची बुद्ध लेणी आहे, जोगेश्वरी आहे, घारापुरीची आहे किंवा मंडपेश्वरची बुद्ध लेणी जी पुण्याला आहे, ढोकेश्वरची बुद्ध लेणी आहे जी अहिल्यानगरला आहे किंवा जी साताऱ्याची जी लेणी आहे पाटेश्वर लेणी किंवा अंबेजोगाई बीडची लेणी. तर ह्या सगळ्या बुद्ध लेण्या वज्रयानी ट्रेडिशनलच्या आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या संपूर्ण बौद्ध लेण्या 8व्या, या वज्रयानी बुद्ध लेण्या 8व्या 9व्या शताब्दीमधल्या कोरलेल्या आहे. तर ही पन्हाळे काजीची जी बुद्ध लेणी आहे, आपण वनंदला जर गेलो माता रमाईच्या गावाला तर तिथून 30 किलोमीटर अंतरावर आपण पन्हाळे काजीच्या बौद्ध लेण्यांना भेटी दिल्या पाहिजे. ह्या पन्हाळे काजीच्या बौद्ध लेण्या अत्यंत सुंदर आहे, पण त्या ठिकाणी आगळं वेगळं शिल्प तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याच बुद्ध लेणीमध्ये पाहायला मिळणार नाही. ते पन्हाळे काजीच्या बौद्ध लेणीमध्ये आहे. ते म्हणजे बोधिसत्व महाचंडरोशन यांचं एक शिल्प आहे. तर तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड या ठिकाणी सुद्धा बुद्ध लेणे आहे, चिपळूण या ठिकाणी सुद्धा बौद्ध लेणे आहे. याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विमलेश्वर नावाच्या बौद्ध लेण्या आहेत, त्याच्यावर तर पूर्ण कब्जाच झालेला आहे. आणि रमाईचं गावही आहे वनंद गाव, त्या ठिकाणी स्मारक झालेलं आहे. आणि वनंद गावापासूनच माता रमाईचे जे मामा होते गोविंदपूरकर मामा, तर हे गोविंदपूर जे नाव आहे ते वनंद पासून काही अंतरावरच आहे. माता रमाईच्या मामाचं गाव आहे ते गोविंदपूर, म्हणजे समजलं ना, वनंदकरचे वनंदचे वनंदकर आणि गोविंदपूरचे गोविंदपूरकर. तर हे गोविंदपूर गावाला सुद्धा आपण भेट दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सातवाहन मौर्य या राजांच्या नंतर या कोकणामध्ये शिलाहार सुद्धा बुद्धिस्ट राजे होऊन गेले. शिलाहार हे कोकण, गोवा आणि महाराष्ट्रामधलं एक राजवंश आहे, बुद्धिस्ट राजवंश. आणि त्याचा जो संस्थापक होता चित्तसेन नावाचा शिलाहार राजा. महाराष्ट्रामध्ये जे काही शेलार आडनाव आहे हे शिलाहारावरूनच झालेलं आहे. मुंबईच्या ज्या काही कानेरी बुद्ध लेण्या आहे, या कानेरी बुद्ध लेण्यांमध्ये या शिलाहार बौद्ध राजांच्या याचा उल्लेख आहे. तर महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. आणि कोकण हा प्रदेश कशासाठी विशेषतः प्रसिद्ध होता? जगभरामध्ये मसाल्याचे पदार्थ, हे मसाल्याचे पदार्थ आजही तुम्हाला कोकणामध्ये दिसतात. आजही कोकणातला हापूस आंबा असेल, काजू असेल, फरळ असेल, त्याचं नावच कोकण. कोकण म्हणजे काय? कोकोनट. कोकोनट म्हणजे काय? नारळ. त्याच्यावरूनच ते नाव पडलेलं आहे कोकण. तर हा कोकण परिसर, ज्या कोकण परिसरामध्ये रमाईचा जन्म झाला आहे, आंबावडे नावाचं गावही आहे. कोणाचं?
मालोजी सकपाळांचं, आणि दुसरी गोष्ट महाड तर आहेच, रमाईचंही ते एक सुंदर माहेर एक ठिकाण म्हणून आहे. तर महाडचा म्हणजे या कोकणाचा आणि बौद्ध धर्माचा खूप मोठा संबंध आहे. तर कोकण एकेकाळी बौद्ध स्थळ होतं. तर या कोकणामध्ये दापोली जिल्ह्यामध्ये महामाई नगर आहे. आता महामाई नगर म्हणजे कशावर पडलेलं आहे? हीच ती बुद्धाची आई आहे. महामायावरूनच ते महामाई नगर पडलेलं आहे. आणि संपूर्ण नाग लोकांची वस्ती कोकणामध्ये होती, आणि या कोकणामध्ये नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीनही जिल्हे कोकणामध्ये येतात, म्हणजे सुनापरांत मध्ये येतात. आणि त्या या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये बौद्ध धर्माचा एकेकाळी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होता. आणि गोवा सुद्धा प्राचीन बुद्धिस्ट स्थळ होतं. तर या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा जो कोकणचा परिसर म्हणून ओळखला जातो, तर या तीनही जिल्ह्यामध्ये काही बौद्ध धर्माशी संबंधित गावांच्या काही खानाखुणा आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महामाई नगर आहे. महामाई नगर म्हणजे काय? हीच ती बुद्धाची आई महामाया. याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्णगड नावाचं ठिकाण आहे, गाव. तर पूर्णगड म्हणजे काय? तर बुद्धाचा जो शिष्य आहे, पूर्ण हा संस्कृत शब्द आहे आणि पाली शब्द पुन्न आहे. पुन्न भिक्खूवरूनच ते पुन्नगड नावाचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाव आहे. आजही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गौतम गाव, आता गौतम गाव हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आता गौतम म्हणजे कोणाचं नाव? बुद्धाचंच. मंडणगड, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड नावाचा तालुका आहे. वास्तविक ते मंडणगड नाही आहे, ते मुंडणगड आहे. मुंडणगड म्हणजे काय? ज्या ठिकाणी मुंडन करून असलेले, मुंडन म्हणजे काय? डोक्याचे केस काढून असलेले मुंडन, म्हणजे ज्या ठिकाणी मुंडनधारी भिक्खू राहायचा, चिवरधारी मुंडनधारी. मुंडन म्हणजे ज्यांनी केस काढलेले आहे, तर ते मुंडणगड होतं. त्या मुंडणगडचं मंडणगड झालेलं आहे. आणि आजही रायगड जिल्ह्यामध्ये नागझरी नावाचं एक गाव आहे. आता नागझरी, जिथं जिथं नाग शब्द आपल्याला भारतामध्ये दिसतो, ते नाग लोकांशी संबंधित आहे. आपल्या वर्धा जिल्ह्यामध्येच पहा, वर्ध्याला लागून नागठाणा आहे, देवळी तालुक्यामध्ये नागझरी आहे. तर हे बुद्धिस्ट नाव आहे. नागवंशी राजावरूनच ते नाव पडलेले आहे. तर याच रायगड जिल्ह्यामध्ये नागाव, नागाव म्हणजे तिथे नागा शब्द आहे. नागझरी आहे रायगड जिल्ह्यामध्ये. पाली बुद्रुक आहे. पाली म्हणजे काय? बुद्धाची पाली भाषा. तर हे तसंच नागझरी, पाली, नागडी, नागाव आणि नागडी, नागाव आणि नागलोळी अशा अनेक प्रकारच्या नाग वस्तींच्या खानाखुणा आपल्याला दिसते. तसंच रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड पाली किंवा नागशेत किंवा नागाव हे जे काही जिथे जिथे नाग हा शब्द येतो, नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ तसा हत्ती होत असतो. आणि नाग हे एक टोटेम आहे. आणि नागवंशी लोकांनीच संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर कोकणामध्ये सुद्धा नाग लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला होता. म्हणून आजही कोकणामधलं अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे नागोठाणे. नागोठाणे म्हणजेच नाग लोकांचं ठाण म्हणजे ठिकाण. तर आपण रायगडला गेल्याच्या नंतर, चौदार तळेवर गेल्याच्या नंतर आपण गांधार पाली, पन्हाळे काजी, कोंडाणे, सुधागड पाली, ठाणाळे आणि याच रायगड जिल्ह्यामध्ये कुडा नावाची सुद्धा बौद्ध लेणी आहे. कुडा बौद्ध लेणी हे जंजिरा जे किल्ला आहे, त्या जंजिरा किल्ल्याच्या एकदम समोरासमोर आपल्याला कुडा नावाची बौद्ध लेणी, एकूण 30 बौद्ध लेणी आहे. कुडा या शब्दाचा अर्थ, कुडा ही एक वनस्पती आहे आणि ती कोकणामध्येच मिळते. ती वनऔषधी आहे. कुडा नावाच्या वनऔषधीवरूनच ते कुडा बुद्ध लेणी पडलेली आहे. तर ही कुडा बौद्ध लेणीला सुद्धा आपण भेट द्या. ते जंजिरा किल्ल्यापासून एकदम जवळ आहे आणि अत्यंत महत्वाची लेणी आहे कुडा बौद्ध लेणी. तर हा विषय मी यासाठी बनवला आहे की 19 आणि 20 मार्चला जे लोक महाडला जातील त्यांनी या संपूर्ण बौद्ध स्थळांना भेटी दिल्या पाहिजे. कारण आपल्या अनेक बौद्ध लेण्या ब्राह्मणवादी लोकांच्या कब्जामध्ये आहे आणि त्या परिसरातील बौद्ध लोकांनी आपापल्या परिसरामध्ये ज्या ज्या काही बौद्ध लेण्या आहे त्या बौद्ध लेण्यांवर जाऊन प्रत्येक पौर्णिमेला किंवा रविवारला
बुद्ध लेण्यांमध्ये जाऊन वंदना जर घेतली किंवा त्या ठिकाणी ध्यान धारणा जर केली तर निश्चितच ज्या काही बौद्ध लेण्या आहेत त्यांचं रक्षण होऊ शकतो. हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलेला आहे. या नाग कोकणातील बौद्ध स्थळांचा हा इतिहास आहे, आपल्याला तो इतिहास माहित व्हावा यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण सर्वांनी 19 आणि 20 मार्चला गेल्याच्या नंतर या गांधारपाली, कोल, पन्हाळे काजी, ठाणाळे, कुडा आणि कोंडाणे, सुधागडपाली या संपूर्ण बौद्ध लेण्यांना आपण भेट द्यावी, त्या ठिकाणी जाऊन बुद्ध वंदना घ्यावी, जेणेकरून इतरही लोकांना हा इतिहास माहीत झाला पाहिजे. हाच या व्हिडिओ बनवण्याचा माझा एक उद्देश होता. त्यामुळे आता आपल्या लक्षात आलंच असेल की कोकणामध्ये बौद्ध धर्माचा किती मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होता. तर संपूर्ण कोकण परिसर हा बुद्धिस्ट होता, सुनापरांत प्रांत होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खूंचा वास होता, वर्षावास होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला होता. तर आज या ठिकाणी थांबतो. सर्वांच्या प्रति मंगलाची कामना करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.